विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑब्व्हियसली तुम्ही 6वा व्हिडिओ बघताय. 6वा पार्ट तुम्ही बघताय. याचा अर्थ अगोदरचे 5 पार्ट तुमचे बघून झालेत. म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट काय ते लक्षात आले, की एकदम ईझी क्वेश्चन 6 ते 10 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा आहे. मग साठी टाईम मॅनेजमेंट किती इम्पोर्टंट पॉइंट आहे की नाही सांगा बघू. मग त्याच्यासाठीच आपण ही सीरीज सुरू केलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेत 8 ते 10 मिनिटं मॅक्सिमम म्हणूया आपण. तुम्हाला मी अशी कन्सेप्ट सांगेन, की ज्याच्या नोट्स तुम्ही बनवा. त्याची सारखी रिव्हिजन करा. मी तुम्हाला सांगतो, पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत आपल्याला मध्ये. सुरुवात करूया आपण. आज मला शिकवायचा हा पॉइंट. काय लिहिलंय वाचा? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर मी लक्षात ठेवतोय ए, बी, सी, डी आणि ई. बघा मी काय सांगतोय. ए, बी, सी, डी आणि ई लिहितोय. म्हणजे ए-बी-सी-डी मध्ये डी नंतर ई आहे. मी हे काय सांगतो तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बरं का. मुलं गोंधळतायत. नक्की कन्फ्युजन होतं डेफिनेशन मध्ये. मग मी इथं काय सांगितलंय, की जी अमाउंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं लक्षात ठेवायचंय. डी-ई जी डिपेंड आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास, मास डिपेंड आहे. हां, कमी मास असेल ओके. कमी व्हॅल्यू अमाउंट कमी घ्या, मास कमी असेल. अमाउंट जास्त घ्या, मास हे अमाउंट वर डिपेंड आहे. मग डिपेंड आहे म्हणजे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मास ही कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह. ऑब्व्हियसली व्हॉल्यूम सुद्धा एक्सटेन्सिव्ह आहे. ओके. इंटरनल एनर्जी सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. एक्सटेन्सिव्ह. हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स ऑब्व्हियसली रे. कमी मोल असतील तर कमी म्हणजे लक्षात जेवढे जास्त मोल असतील तर त्यावर डिपेंड आहेच ना ते. त्यामुळे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पण मी तुम्हाला विचारतोय मासला व्हॉल्यूमने डिव्हाईड करा. ओके, मी असं लिहितोय बरं का रे बाळांनो, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच कोण? डेन्सिटी. इथं दिलेलं नाहीये, तरी मी तुम्हाला सांगतो, डेन्सिटी मात्र अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड नाहीये. तुम्ही एक थेंब पाणी घ्या, नाहीतर एक ग्लास भरून पाणी घ्या, नाहीतर लिटरभर पाणी घ्या. पाण्याची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. ते अमाउंटवर डिपेंड नाहीये. तर डिपेंड नाहीये, जी इंडिपेंडंट आहे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आय पण आहे लक्षात घ्या. ओके. पण डिपेंड आहे ते एक्सटेन्सिव्ह लक्षात ठेवलं याचा अर्थ जी डिपेंड नाहीये ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पण 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मिळते हेही डोक्यात ठेवायचं आहे. ते पण नोट डाउन करून घ्या. मग इंटेन्सिव्ह मध्ये कुठल्या-कुठल्या प्रॉपर्टी आहेत? प्रेशर ओके. व्हिच इस इंडिपेंडंट. प्रेशर गोंधळ व्हायला बरं का लक्षात घ्या. प्रेशर लक्षात ठेवा. पुन्हा टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट. हीट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पण स्पेसिफिक हीट ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बास एवढं लक्षात ठेवायचं आहे. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. सीईटीतले प्रश्न आरामात जमतील. सुरुवात करूया आपण. पण थांबा मी बघणार आहे वेळ किती घेतला तुमचा मी. फक्त 2 मिनिटं. हे शिकवण्यासाठी 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागलाय. सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा टाईम मायनस केला ना, तर 1-1.5 मिनिटातच हे क्लिअर झालंय. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह. ढीग लागलाय प्रश्नाचा सीईटी लक्षात घ्या. त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊया आपण बघा. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग एक्झाम्पल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? जी डिपेंड आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जी डिपेंड नाहीये ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग कुठली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे? व्हॉल्यूम नाही आहे बाळांनो. व्हॉल्यूम तर डिपेंड आहे, तो एक्सटेन्सिव्ह आहे. ही पण एक्सटेन्सिव्ह आहे, ही पण एक्सटेन्सिव्ह आहे. तुम्हाला सांगतो मोलार व्हॉल्यूम सांगतो. 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एसटीपी कंटेन्स 22.4 लिटर. याचा अर्थ मोलार व्हॉल्यूम हा डिपेंड नाहीये. त्यामुळे ती आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग चला लिस्टमध्ये ॲड करा. लिस्टमध्ये ॲड करा. मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा नेणार आहे. टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. मी तुम्हाला नेणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. म्हणजे पहिला प्रश्न क्लिअर झाला. टाइपच तुम्हाला कळालाय. तुम्हाला या टाइपचाच प्रश्न येणार आहे. विचारतील इंटेन्सिव्ह कुठली आहे, एक्सटेन्सिव्ह कुठली आहे, असेच प्रश्न येणार. बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग एक्झाम्पल बोथ इंटेन्सिव्ह आणि स्टेट फंक्शन. आता स्टेट फंक्शन बद्दल तुम्हाला बोलतो बरं का. पहिली गोष्ट डिपेंड असते ती एक्सटेन्सिव्ह ना रे बाळांनो. व्हॉल्यूम नको आहे मला लक्षात घ्या. इंटरनल एनर्जी नको आहे लक्षात घ्या. एंट्रोपी पण नको आहे. तसं बघितलं तर टेम्परेचरच अशी आहे ना लक्षात घ्या. ते स्टेट फंक्शन आहे म्हणजे काय सांगतो. स्टेट फंक्शन म्हणजे काय? मला सांगतो एखाद्या ह्याच्यात सुरुवातीला टेम्परेचर T1 आहे, नंतर T2 आहे. ओके. T1 आणि T2 हे टेम्परेचर आहे. ते कसं चेंज झालं त्या पाथवर ते डिपेंड नाहीये. पाथ कुठलाही असू दे, टेम्परेचर त्या ठिकाणी येणारच ना. मग ते स्टेट फंक्शन आहे लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर सी येणार. टेम्परेचर जे आहे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी सुद्धा आहे आणि स्टेट फंक्शन पण आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. वी आयडेंटिफाय द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ॲक्चुअली सांगतो
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये इंटरनल एनर्जी येणार नाहीये, व्हॉल्यूम येणार नाहीये, नंबर ऑफ मोल्स येणार नाहीये, लक्षात घ्या. मग काय येणार? सरफेस टेन्शन ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. सरफेस टेन्शन ही कसली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे आता मला असं वाटतंय पुष्कळ झालं. तुमच्या लक्षात आलंय. व्हिच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ इंटेन्स किंवा नॉट एन एक्झाम्पल याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाहीये, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन चला आता. व्हिच अमंग द फॉलोइंग पेअर ऑफ प्रॉपर्टीज अरे बापरे! 2-2 दिलेत ते पण इंटेन्सिव्ह. मी काय म्हणतो ऐका ना. जे डिपेंड ती एक्सटेन्सिव्ह. मास इथं आले. कॅन्सल करून टाका. हीट कॅपॅसिटी दोन्ही थांबा. दोन्ही वेगळे आहेत. हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट वेगळं आहे. इकडे हीट कॅपॅसिटी आहे जी एक्सटेन्सिव्ह आहे. स्पेसिफिक हीट इथं होतं कुठेतरी आणि ती इंटेन्सिटी आहे. मला तिथे दोन्ही पण पाहिजे. त्यामुळे तो ऑप्शन मी कॅन्सल करून टाकला. आता याच्यामध्ये बघा. सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटी दोघेही लक्षात घ्या इंटेन्सिव्ह आहेत. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. हा ऑप्शन बरोबर आहे. इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह आहे आणि बॉइलिंग पॉइंट इंटेन्सिटी आहे. मला बोथ इंटेन्सिव्ह पाहिजे. मग हे नाही चालणार. होतं का रे इंटरनल एनर्जी आपल्या ह्याच्यामध्ये? होतं का? होतं ना. इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे पुस्तकातले आपण एक्झाम्पल्स केले. ओके. पुस्तकातले एक्झाम्पल्स केले की कामच ओके होते लक्षात घ्या. चला सोडवा तुम्ही बघा बघू. कसा वेगळा प्रश्न आला? नॉट अॅन एक्सटेन्सिव्ह सॉरी नॉट अॅन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ते एक्सटेन्सिव्ह विचारतात. एक्सटेन्सिव्ह म्हणजे डिपेंड आणि मला वाटतं इंटरनल एनर्जीच आहे. सरफेस टेन्शन नाही. ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. विस्कॉसिटी, स्पेसिफिक हीट या सगळ्या इंटेन्सिव्ह आहेत आणि ही आहे एक्सटेन्सिव्ह. गोंधळ होतो बरं का थोडासा. त्यामुळे मी म्हणतो डिपेंड एक्सटेन्सिव्ह लक्षात ठेवलंय मी. आणि मला पुस्तकातले एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. मग बाळांनो मला सांगा काय अवघड आहे? काही अवघड नाहीये. मग वायवा सीरीज इतकी इम्पोर्टंट आहे. किती पी-वाय-क्यूज आहेत? ढीग लागलाय. मी 24 पर्यंतचेच प्रश्न घेतलेत तसं बघितलं तर. पण खाली इतके प्रश्न आहेत ना, पी-वाय-क्यूज खूप आहेत. चला सोडवा. आणि हो, बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा आलंय. डेफिनिशन्स आलेत. आल्यात डेफिनेशन ओळखायला विचारलंय. बघा इथं काय विचारलंय? व्हिच अमंग द फॉलोइंग आर इंटेन्सिव्ह पहिला आणि एक्सटेन्सिव्ह नंतर. दुसरं एक्सटेन्सिव्ह पाहिजे. दुसरं एक्सटेन्सिव्ह पाहिजे. नाही चालणार. दुसरं एक्सटेन्सिव्ह पाहिजे. नाही चालणार. दुसरं एक्सटेन्सिव्ह पाहिजे. नाही चालणार. बघा हे बरोबर आहे. मगाशी आठवा ना पुस्तकात तुम्ही नोट्स काढल्या असतील. प्रेशर नाही, ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बघा पहिलं आणि दुसरं. मला पहिले इंटेन्सिव्ह पाहिजे. मग बॉइलिंग पॉइंट हे इंटेन्सिव्ह आहे आणि हीट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह आहे. मग ऑप्शन ए करेक्ट आहे. इथं क्रम इम्पॉर्टंट आहे. पहिला कोण आहे आणि दुसरा कोण आहे? चला मी तुमचा जास्त वेळ घेतच नाहीये. तुम्हाला फक्त काय करायचंय, की व्हिडिओच्या लिंक आम्ही कुठले व्हिडिओ अपलोड केलेत. कधी-कधी तुमच्याकडून राहून जातं. बरोबर आहे. काही अनाउन्समेंट असतील, काही इम्पोर्टंट गोष्टी असतील, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुप जॉइन करा. ओके. स्क्रीनशॉट वगैरे काढला असेल. पण आता इम्पोर्टंट काय आहे? इम्पोर्टंट मी तुम्हाला बोललो होतो, की इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याच्यामध्ये पण फॉर्म्युले आहेत. पण त्यात दिलंय काय बघा लक्षात घ्या. क्लिअरली दिलंय समजून घ्या. डेल्टा जी नॉट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. याचा अर्थ ते अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे. पण इथं बघा तुम्ही डेल्टा जी नॉट डबल केलं की हे पण डबल होतंय. ते 2 ला 2 फॅक्टर कॅन्सल होतंय. त्यामुळं ई नॉट सेलवर काहीच फरक पडत नाही. अमाउंट बदलल्यामुळे काहीच फरक पडत नाही. त्यामुळे ई नॉट सेल जी आहे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. वाढवाना लिस्टमध्ये तुमच्या 2025 ला क्वेश्चन आलाय. त्यांनी काय दिलंय माहितीये का? डेल्टा जी नॉट ओके म्हणजे चेंज इन गिब्स एनर्जी जे आहे ना, इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं ऑप्शनमध्ये छापलंय. इंटेन्सिव्ह आणि विचारलंय व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. मग तेच तर फॉल्स आहे. आलं का ध्यानात तुमच्या? मग आता तुमची 8 मिनिटं मी घेतली. या 8 मिनिटात आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी त्याचे डेफिनेशन्स बघितल्या, त्याचे एक्झाम्पल्स बघितले. मोस्टली काय केलं? पी-वाय-क्यूज. मग तुम्हाला इथून पुढे कधीही विचारलं तर जमलं पाहिजे. पण आपण वायवा सीरीजमध्ये काय-काय कंप्लीट केलं हे मला कमेंटमध्ये पाहिजे. हां, हे मला कमेंटमध्ये पाहिजे, की वायवा सीरीज मला एक तर छान असं कमेंट पाहिजे, की वायवा 1 लिहा तिथं मी काय घेतलंय, कॅटॅलिस्ट घेतलंय. वायवा 2 मध्ये काय घेतलंय, वायवा 3, वायवा 4, वायवा 5 आणि वायवा 6 लक्षात घ्या. ओके, बरोबर आहे. मग अशा व्हिडिओज म्हणजे काय-काय घेतलंय ते कमेंटमध्ये सांगा. बाकीच्या मुलांना पण ते बरंच पडेल लक्षात घ्या आणि मला सुद्धा मग प्रश्न विचारायला तुम्हाला फार छान वाटेल. चला मग चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.